नमस्कार, मी वृषाली भांबरे. सध्या अमेरिकेत उन्हाळा सुरू आहे आणि इथे फिरण्यासाठी हा सगळ्यात सुंदर सीझन मानला जातो. म्हणूनच आम्हीही मुलांना घेऊन मिनिसोटा राज्यातील नायगरा केव्ह पाहायला गेलो. ही एक नैसर्गिक गुहा आहे. हा एक अविस्मरणीय अनुभव आमच्यासाठी होता. हाच अनुभव तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला म्हणून हा व्हिडिओ. व्हिडिओमध्ये मी गुहेबद्दल खूप रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुहेमध्ये जाण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळ एक छान गिफ्ट शॉप आहे, जिथे नायगरा केव्हची आठवण म्हणून टी-शर्ट्स, मॅग्नेट, क्रिस्टल्स, रॉक्स, फॉसिल्स आणि मुलांसाठी काही एज्युकेशनल आयटम्स मिळतात. गिफ्ट शॉप मधूनच पुढे गेल्यानंतर गुहेची एंट्रन्स आहे. एंट्रन्सवर काही बोर्ड्स दिसतात, ज्यावर गुहेबद्दलची माहिती लिहिलेली आहे आणि काही बोर्ड्सवर गुहेमध्ये जाताना काय प्रिकॉशन्स घ्यायचे हे लिहिलेलं आहे. ही गुहा 1924 मध्ये सापडली आणि 1934 मध्ये लोकांना पाहण्यासाठी ही ओपन करण्यात आली. गुहेमध्ये आपण स्वतः जाऊन फिरू शकत नाही. संपूर्ण टूर प्रशिक्षित गाईड सोबतच केली जाते. ते वाटेत गुहेचा इतिहास, खडकांची माहिती, फॉसिल्स आणि इतर काही आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला समजावून सांगतात. इथे रेड स्वेटर मध्ये जी मुलगी दिसते ती आमची टूर गाईड होती. तिने आम्हाला गुहेची खूप छान माहिती दिली. गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर जवळपास 200 फूट जमिनीखाली उतरावं लागतं. संपूर्ण टूर साधारणपणे 1 तासाची असते आणि जवळपास 1 मैल चालावं लागतं. आत गेल्यानंतर सर्वात आधी लक्ष वेधून घेतो तो म्हणजे 60 फूट उंचीचा नैसर्गिक धबधबा. जमिनीच्या इतक्या आत असा धबधबा पाहणं हा खरंच अविस्मरणीय अनुभव होता. आतमध्ये अंधार जास्त असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित आलेला नाहीये, त्यामुळे मी काही फोटो क्लिप्स पण ऍड करते. हा धबधबा इतका मोठा होता की बघितल्यानंतर थोडीशी भीती वाटली. त्याचा आवाजही खूप भयंकर होता. याशिवाय गुहेत सतत वाहणारी अंडरग्राऊंड स्ट्रीम म्हणजेच जमिनीखालची नदी पाहायला मिळाली. या गुहेमधली आणखी एक खास जागा म्हणजे वेडिंग चॅपल. आजपर्यंत 400हून अधिक जोडप्यांनी इथे लग्न केलेली आहेत. निसर्गाच्या साक्षीने जमिनीखाली लग्न करण्याचा हा अनुभव घेण्यासाठी जगभरातील लोक इथे येतात. तसेच गुहेच्या भिंतीवर 45 कोटी वर्षापूर्वीचे समुद्री जीवांचे फॉसिल्स पाहायला मिळतात. एकेकाळी हा संपूर्ण भाग समुद्राखाली होता. काळाच्या ओघात समुद्र मागे गेला आणि चुनखडीच्या खडकांमध्ये ही गुहा तयार झाली. आजही त्या काळातील जीवांचे ठसे इथे पाहायला मिळतात. पृथ्वीवरचा इतका जुना इतिहास आम्ही इतक्या जवळून बघत होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. तुमच्या लक्षात आलं असेल की गुहेतील काही खडक अगदी पांढरे आणि ओलसर दिसतात, तर काही गडद तपकिरी रंगाचे. यामागे एक सायंटिफिक कारण आहे. ज्या ठिकाणी खनिजांनी भरलेलं पाणी सतत झिरपत असतं तिथे नवीन कॅल्शियम कार्बोनेट साचत असल्यामुळे त्या रचना पांढऱ्या, चमकदार आणि ओलसर दिसतात. पण ज्या रचनांवर पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे किंवा थांबला आहे त्या कालांतराने तपकिरी किंवा गडद रंगाच्या दिसू लागतात. हे बघून असं वाटलं की जिथे पाणी वाहत आहे तिथे निसर्गाने आजही आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे, कारण ह्या रचना अजूनही हळूहळू वाढत आहेत. ही माहिती मिळाल्यावर अनयने टूर गाईडला प्रश्नही विचारला होता की हा जो दगड वाढतोय तो कालांतराने जर वाढत गेला तर हा रस्ता तू ब्लॉक करून टाकेल, तशा वेळेस तुम्ही काय कराल? तर टूर गाईडने सांगितलं की हे व्हायला हजारो वर्ष लागतील, पण समजा तसं झालंच तर रस्ता मोकळा करण्यासाठी दगडाचा थोडासा भाग तासला जाईल. आमच्या मुलांनाही हा अनुभव खूप आवडला. पुस्तकात वाचलेला इतिहास, विज्ञान आणि निसर्ग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळाला. म्हणूनच मला वाटतं अशा ठिकाणी मुलांना घेऊन गेलं की त्यांचं लर्निंग खूप मजेदार होतं. नायगरा केव्हला जाण्यासाठी तिकीट ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुक करता येतं. शक्य झाल्यास तिकीट ऑनलाईन बुक करूनच जायला पाहिजे, कारण उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे कधी कधी ऑफलाईन तिकीट मिळत नाही. गुहेमध्ये जाताना काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, कारण गुहेत अनेक पायऱ्या आहेत आणि काही ठिकाणी जमीन ओली असल्यामुळे आरामदायी आणि घसरण होणार नाही असे शूज घालावे लागतात. ज्यांना चालण्याचा त्रास आहे किंवा खूप पायऱ्या चढणं उतरणं कठीण जातं त्यांनी गुहेत जाण्यापूर्वी गुहेची सगळी माहिती घेऊनच जायचा विचार करायला हवा. गुहेच्या बाहेरचं आणि आतलं तापमानही खूप वेगवेगळं असतं. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान खूप जास्त असलं तरी गुहेच्या आत वर्षभर साधारण 9 डिग्री सेल्सिअस इतकं थंड वातावरण असतं. आम्ही गेलो होतो त्या दिवशी सुद्धा इथे तापमान 9 डिग्री सेल्सिअस होतं, त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा हलकं जॅकेट किंवा स्वेटर घालून जावं लागतं. हा भाग बघितल्यावर मला सुरुवातीला वितळलेल्या मेणबत्तीचे मेण किंवा बर्फाचे लोंबते तुकडे आठवले. खरं तर या नैसर्गिक रचनांना स्टॅलेक्टाइट्स किंवा केव्ह कर्टन्स म्हणतात. छतावरून हजारो वर्ष खनिजांनी भरलेले पाण्याचे थेंब खाली पडत राहतात. त्या प्रत्येक थेंबातून अगदी थोडं थोडं कॅल्शियम कार्बोनेट साचत जातं आणि अशा सुंदर रचना तयार होतात. विचार करा, आपण काही मिनिटात जे पाहतोय ते तयार व्हायला निसर्गाला हजारो वर्ष लागली.
गुहेच्या बाहेरचा परिसर सुद्धा अतिशय शांत, हिरवागार आणि निसर्गरम्य आहे. इथे लहान मुलांना खेळायला खूप सारी जागा आहे, छोटंसं गार्डन आहे, मोठमोठी झाडं, मोकळी हिरवीगार जागा आणि स्वच्छ वातावरणामुळे इथे काही वेळ निवांत घालवावासा वाटतो. त्यामुळे आम्हीही घरून आणलेला ब्रेकफास्ट इथे खाल्ला आणि त्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला निघालो. माझ्या मुलांना पुस्तकाबाहेरचं हे लर्निंग खूप आवडलं. तुम्हाला नायगरा केव्ह बद्दलच्या कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त आवडल्या हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.